घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिकेमध्ये आलेला सगळ्यात जबरदस्त टर्निंग पॉइंट। या मालिकेमध्ये आतापर्यंत आपण इकडे पाहत होतो की मालिकेमध्ये इकडे म्हणजे बरोबर रीतीने शर्वरीने ट्रॅप रचलाय आणि ट्रॅप रचत ती जानकीला मूर्ख बनवत आहे। जानकीला मूर्ख बनवत तिने आता इकडे जानकीच्या वरती अक्षरशः भुरळ पाडत ती कशी बरोबर हे आता दाखवलेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये तिचा डाव आत्ता असा आहे की जानकीने घरच्यांच्या समोर विषय काढावा आणि घरच्यांच्या समोर विषय काढून तिने आता इकडे स्वतः राहुल आणि शर्वरी या दोघांच्या लग्नाचा विषय काढावा हे तिच्या डोक्यामध्ये आहे। आणि तेच नेमकं जानकीच्या डोक्यामध्ये तिने टाकलंय आणि इथेच जानकीने मात्र आता आपला चांगुलपणा दाखवत लग्नाची बोलणी म्हणा किंवा आता राहुलची माफी मागायला म्हणा, ज्या वेळेला ती राहुलच्या घरी आले त्यावेळेला खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टींचा अचानकपणे उलगडा झालाय। हो प्रेक्षकांनो, अचानकपणे काय उलगडा झालाय? जानकी घरी आली पण त्यावेळेला ऐश्वर्याने काय पाहिलं, ऐश्वर्याने काय सत्याचा उलगडा केलाय, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवू। इकडे जानकी सांगायला लागते, खरं सांगू का तर आता शरुताई एकट्या पडलेल्या आहेत। या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी बाईला मात्र आता जगण्यासाठी एक उमेद लागते। म्हणजे कसं बघायला गेलं तर कार्तिक आता त्यांच्या सोबत होता ना तेव्हा बरं होतं, एक वेळ त्या आता या सगळ्यामध्ये या दुःखातून सावरू शकल्या असत्या। पण आत्ताच्या घडीला मला तर कळतच नाहीये म्हणजे मी बोलू काय आणि काय, पण एकंदर त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की त्या आता राहुलच्या इतक्या आणि अशा प्रेमात आहेत ना की मात्र या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी त्या आता राहुलच्या वरचं त्यांचं प्रेम काही कमी होणार नाहीये। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे ऋषिकेश, काय बोलायचंय काय तुला? यावरती ती म्हणते, नाही मला काहीच बोलायचं नाहीये, जो काही निर्णय असेल तो आता घरचे थोर मोठे बघून घेतील, पण मला असं वाटतंय की त्यांच्या आयुष्यात त्यांनी आता पुढे जायला पाहिजे। आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे ऋषिकेश, जानकी तू घाई करू नकोस। यावरती जानकी म्हणते, नाही मी कसलीही घाई करत नाहीये, फक्त मला एकच गोष्ट सांगायची आहे की एकदा मी राहुलची माफी मागायला जाणार आहे आणि एकदा राहुलची माफी मागून मी आता त्याला सांगणार आहे की खरंच आमच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि या चुकीसाठी मला त्याची माफी सुद्धा मागायची आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगतो, ठीक आहे तू एक काम कर, तू जाऊन माफी मागून ये। असं म्हटल्यावरती जानकी आणि आता इकडे अवंतिका ऐश्वर्या या तिघी जणी जायला निघतायत। पण जानकी विचार करते, मी जो काही विचार करते तो बरोबर आहे का? म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा शरुवंशनचे मिस्टर वारलेत आणि या सगळ्यामध्ये त्या आणि राहुल या दोघांनी मिळूनच हे सगळं केलेलं आहे। त्यांनी जे सांगितले ते खरं मानलं तरी सुद्धा मला काही कळत नाहीये। इकडे शर्वरी वाट पाहते की आपण तर वहिनीला अशी पट्टी पडवले म्हणजे घरामध्ये खरं तर आपल्या लग्नाचा विषय निघाला पाहिजे, पण कोणीच काही बोलायला तयार नाहीये। म्हणून आता शरू विचार करते, ठीक आहे मी आता जितकं काही सोनं नाणं हे मला घेता येईल तेवढं घेऊन राहुलला विचारते की आपल्याला या सगळ्यामध्ये पळून जाता येईल का। म्हणून आता शरू तिकडे आलेली आहे। ज्या वेळेला मात्र आता शरू इकडे आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता शरूने राहुलला सांगितलं, राहुल हे बघ मी तुला काय सांगतेय ते, मी जानकी वहिनीला मात्र आता या सगळ्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की खरं तर माझं राहुलवरती प्रेम आहे, मी राहुलला विसरू शकत नाहीये किंवा या सगळ्यामध्ये राहुल आता किती चांगला आहे, त्याने खरं तर माझ्याबद्दल काहीच चुकीचं बोलला नाही, ते तर सांगू शकत होता की या सगळ्यामध्ये मीच हे केलंय वगैरे, पण तसं काही त्यांनी केलं नाही, त्याचं पण माझ्यावरती प्रेम आहे असं मी वहिनीला कन्व्हिन्स केलंय, पण तिने घरात काही विषयच नाही काढला। मला असं वाटलं की ती आता आपल्या लग्नाचा काहीतरी विषय काढेल, पण मला कळत नाहीये की तिने जरी विषय काढला तरी दादा आई हे सगळेजण यासाठी तयार होतील की नाही होतील मला खरंच कळत नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगतो, तू चिंता करू नकोस, बाकीच्यांनी कुणीही आपल्याला परमिशन दिली नाही तरी सुद्धा आपण एक काम करायचंय, ते म्हणजे आपण आता इकडून पळून जाऊया। यावरती ती सांगायला लागते, हो पण त्यासाठी पैसा अडका पाहिजे ना। यावरती तो म्हणतो, सध्या जे नाटक चालू आहे ना ते नाटक चालू ठेवायचंय आणि आता तू तुझे प्रयत्न कर की जानकी वहिनी या सगळ्यामध्ये मात्र आता तुला लग्नासाठी हे करेल म्हणून, पण त्याच वेळेला जर शेवटच्या क्षणाला आपल्या लक्षात आलं की जानकी वहिनी करत नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता तू इकडे जेवढे दागिने आणि हे गोळा करता येतील तुझे त्यांचे तेवढं सगळं गोळा करायचं आणि तिथून पोबारा करायचं बघायचं असं म्हटलं। आणि त्यावेळेला मात्र आता तो इकडे सांगायला लागतो, ठीक आहे लवकरात लवकर तुझं आता काम कर। पण त्याच वेळेला जानकी तिकडे आता सॉरी बोलायला आली।
जानकी इतकं सगळं होऊन सुद्धा तिचा आता मूर्खपणा काही संपतच नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये अजूनही सॉरी म्हणण्यासाठी ज्या वेळेला आलेली आहे आणि त्याच वेळेला दार वाजलंय. दार वाजल्यावरती मात्र आता या दोघांची चांगलीच भंबेरी उडालेली आहे आणि त्यानंतर मग ती सांगते, हे बघ मी लपून राहते पण मी इकडे आहे. ही गोष्ट मात्र आता कुणालाही कळता कामा नये. तू लवकरात लवकर मात्र आता इकडे त्यांना इकडून कल्टी मारायचा प्रयत्न कर. आणि त्यावरती मात्र आता जानकी दारात उभी आहे. जानकी ज्या वेळेला दारामध्ये उभी आहे त्यावेळेला आता इकडे राहुल सांगायला लागतो, जानकी बहिणी काय घेण्यासाठी आता इकडे आलेला आहात? माझ्यावरती इतके सगळे आरोप करून तुमचं मन भरलं नाही का? यावरती जानकी म्हणते, राहुल तुला पण माहितीये की या सगळ्या ह्याच्यामध्ये तू सुद्धा होतासच ना सामील. मग आता आम्ही तुझ्यावरती काही चुकीचे आरोप केलेत असं तर नाहीये ना? म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू सामील होतास म्हणून आम्हाला संशय आला. हा म्हणजे आम्हाला शरुताईंबद्दल संशय यायला हवा आणि आमच्याकडून जी चूक झाली तीच तर सुधारायला आम्ही आता आलेलो आहोत. तुझी माफी मागायला आम्ही आलेलो आहोत. असं म्हटल्यावरती मात्र आता तो म्हणतो, ठीक आहे झाली असेल तुमची माफी मागून तर तुम्ही इथून निघालात तरी चालेल. कारण कसं आहे ना, मला आता या सगळ्यामध्ये कोणतंही हे नकोय. आजूबाजूची लोक सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या तोंडावरती शिथू करायला लागलेली आहेत आणि मला या सगळ्यामध्ये मात्र आता बोलायला लागलेली आहेत. असं असताना मी आता मात्र कोणतेही नामुष्की सहन करणार नाहीये. ऐश्वर्या म्हणते, ऐश्वर्याला संशय आलाय कारण आता हा आपल्याला इथून दारातनच पाठवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा आपल्याला आतमध्ये सुद्धा बोलवत नाहीये. म्हटल्यावरती ऐश्वर्या मात्र आता सांगायला लागते, अरे हो हो माहितीये तुझं हे सगळं वागणं, पण एक काम करू शकतोस ना, आम्हाला आत तर बोलवू शकतोस ना. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते आणि मग आता सगळेजण आत आलेले आहेत. सगळेजण आत आल्यावरती मात्र आता इकडे ऐश्वर्याचं लक्ष गेलेलं आहे. ते म्हणजे मात्र आता ऐश्वर्याचं लक्ष गेलंय ते तिकडे असलेल्या आता इकडे दुपट्ट्याकडे आणि दुपट्ट्याकडे लक्ष गेल्यावरती मात्र आता लगेचच ऐश्वर्याच्या लक्षात आले की नाही शरुताई इकडेच आहेत आणि त्या आता जानकी वहिनींना मूर्ख बनवत आहेत आणि जानकी वहिनी या सगळ्यामध्ये मूर्ख बनत चाललेल्या आहेत. ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये मात्र आता यांची भांडी फोडलीच पाहिजेत. आणि तोपर्यंत मात्र आता जानकीला शर्वरी इशारा करते की जानकी आपण निघूया इथून. आपण त्याची माफी तर मागून झाले ना? यावरती जानकी सांगते, हो पण तरी सुद्धा हे बघ म्हणजे आमच्याकडून राहुल काही चुकीचं झालं असेल ना तर खरंच आम्हाला माफ कर. इकडे आता राहुल विचार करतोय, जाऊ दे एकदाच ह्यांना सांगतोय माफ करा म्हणजे ते इकडून निघून जातील. आणि त्यानंतर राहुल आता सांगायला लागते, ठीक आहे तुम्ही आता या तुम्ही, मला आता जायचं आहे बेळगावला. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे. आणि त्यानंतर मात्र आता ह्या सगळ्या जणी बाहेर आल्यात. प्रेक्षकांनो त्या बाहेर आल्यावरती शरू आता पुन्हा एकदा बाहेर आलेली आहे. शरू बाहेर आल्यावरती ती सांगते, बरं झालं त्यांना आता तू आत्ताच्या आत्ता पाठवून दिलंस ते, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येतेय का? त्या आता इथे येऊन सुद्धा फक्त सॉरी म्हणून गेल्या. मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये त्या आता तुला म्हणजे आपल्या लग्नाचा पुन्हा एकदा स्वीकार करतील किंवा मला नाही वाटत की त्या आता आपल्या लग्नाला होकार देतील. त्यामुळे एक काम करूया, काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता पळून जाण्याशिवाय पर्याय नाहीये. असं म्हटल्यावरती ती सांगते, हे बघ मी एक काम करते, मी आत्ताच्या आत्ता घरी जाते, जितकी कॅश आणि हे सगळं घेऊन येता येईल ते घेऊन येते. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, हे बघ कॅशच नको, आईपासून सगळ्यांचे जे काही दागिने वगैरे जे काही असतील ना ते सगळं घेऊन ये, कारण इथे आता आपल्याला त्या सगळ्याची गरज पडणार आहे. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, हो मला कळतंय हे सगळं, मी आता घेऊनच येते. बरं तोपर्यंत ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे ह्या आता लपून छपून हे सगळं ऐकत आहेत, पाहत आहेत, जेणेकरून शर्वरीला पकडायला सोपं जाईल. आणि तसंच घडलंय. शरू ज्या वेळेला पळून जाण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्याने प्लॅन मात्र आता शर्वरीची चोरी पकडायचं ठरवलंय. पकडायचं कसलं ठरवलंय? पकडलेलीच आहे आणि शरू या सगळ्यामध्ये चांगलीच अडकलेली आहे. शरू आणि इकडे राहुल या दोघांनीच विक्रांतला मारले, या दोघांनीच नानांना मारले. एक न अनेक सत्यांचे उलगडे एक एक करत मात्र आता इकडे ऐश्वर्या करणार आहे. आणि ज्या ऐश्वर्यावरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये त्याच ऐश्वर्याने मात्र आता सगळ्यांच्या समोर सत्याचा उलगडा करत कशा पद्धतीने शर्वरी मात्र आता उलटा गेम सगळ्यांच्या सोबत खेळत आहे हे समोर आणलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत आणि मालिका तिच्या आता पीक पॉइंट वरती आहे. इथून पुढे मालिकेमध्ये काय टर्निंग पॉइंट येणार, इथून पुढे आता मात्र तिचं सत्य जानकी
अवंतिका आणि त्याचबरोबर ऐश्वर्या समोर आले, पण अजून सगळ्यांच्या म्हणजे मुळात सुमित्राच्या समोर कसं येणार? सुमित्रा हे सगळं एक्सेप्ट करणार की पुन्हा वादाची ठिणगी उडणार? येणाऱ्या भागामध्ये अनेक अशाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहे.